श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं याला त्याला कोणालाही विचारायला सुरुवात करतो। आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वामी सेवा करताना मांसाहार केला तर चालेल का? बऱ्याच स्वामी भक्तांना हा प्रश्न सतावत असतो। स्वामी सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करता। तुम्ही काय खाऊन किती सोवळे ओळे पाळून सेवा करता हे महत्त्वाचं नाही। बरेच स्वामी भक्त असे आहेत की ते मांसाहार करतात, काही करत पण नाहीत, आणि बऱ्याच ताई अशा असतील की ज्या खात नाहीत पण त्यांना घरातल्या मंडळींना बनवून द्यावं लागत असेल। मग त्यावेळी मनात असा प्रश्न येत असेल की आपण मांसाहार करत असू किंवा घरातल्यांना बनवून द्यावं लागत असेल तर स्वामींची सेवा केली तर चालेल का? आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील का? मांसाहार केला तर स्वामी आपल्याला काही शिक्षा करतील का? तर असे काही नाही। मी किंवा अजून कोणी जरी सांगितले की स्वामी सेवा करत असाल तर मांसाहार करू नका, तर जवळजवळ 70 ते 80% लोक स्वामी सेवा करण्याचं सोडून देतील। मनावर दडपण ठेवून कोणतीही सेवा करू नका। तुम्हाला वाटतं ना मांसाहार करावा तर बिंदास करा आणि स्वामी सेवाही करा। तुम्हाला स्वामी कोणतीही शिक्षा करणार नाही। फक्त मांसाहार करणाऱ्यांनी काही नियम आहेत ते अवश्य पाळावे। आपण मानलं तर सगळं काही आहे आणि मानलं तर काहीच नाही। स्वामींचा फोटो, मूर्ती, जपमाळ, स्वामी चरित्र, सारा अमृत या सर्व गोष्टी अमृतासमान आहेत। ज्यावेळी या वस्तूंचं अस्तित्व आपल्या घरात असतं त्यावेळी आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा असते। मांसाहार करून या वस्तूंना अजिबात स्पर्श करायचा नाही। मग आपण सेवा कशी करायची? ज्यावेळी तुम्ही मांसाहार करणार असाल किंवा बनवून देणार असाल त्याआधी स्वामींची नित्यसेवा करून घ्यायची। स्वामींना नमस्कार करून त्यांची माफी मागायची। ज्यावेळी आपण घरात मांसाहार बनवतो किंवा खातो त्यावेळी आपल्यामध्ये आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येते। मसालेदार तेलकट जेवणाने आपला स्वभाव राकीट आणि चिडचिडा होतो। याचा परिणाम आपल्या सेवेवर आणि मनावर होतो। या उलट जेव्हा आपण सात्विक अन्न खातो त्यावेळी आपला स्वभाव कसा असतो याचा विचार तुम्ही स्वतः करा। ज्यावेळी आपण सात्विक अन्न जेवतो त्यावेळी आपण कधीही देवपूजा करू शकतो, ग्रंथ वाचू शकतो आणि मनापासून सेवा करतो। ज्यावेळी आपलं मन शांत असतं त्यावेळी एखाद्या अडचणीतून कसं मार्ग काढायचा त्याचा विचार करतो। कोणी सांगितलं म्हणून मांसाहार करायचा की नाही हे ठरवायचं नाही, आपला निर्णय आपण घ्यायचा। मांसाहार केल्याने आणि सात्विक जेवणाने आपल्यात काय बदल होतात ते आपण ओळखायचं। कोणालाही न विचारता आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं। ज्या दिवशी मांसाहार करणार असाल त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही, फक्त मनापासून नामस्मरण करा। असं मनातून काढून टाका, मांसाहार केला तर स्वामी पावणार नाही आणि सात्विक अन्न खाल्लं तर स्वामी पावणार। हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून आहे। काही लोक अशी असतात की मांसाहार करत नाही पण स्वामींचे सगळे नियम पाळून सेवा करतात, पण ते कोणाला वाईट बोलतात, वाईट काम करतात, अशांना स्वामी सेवेचं फळ मिळत नाही। तर काही व्यक्ती अशा असतात ज्या मांसाहार करतात, स्वामींचे सगळे नियम पाळतात, कधी कोणाला दुखवत नाही, चांगले कर्म करतात, त्यांना स्वामी सेवेची प्रचिती येते। त्यांनी काय खाल्लं यापेक्षा त्यांच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे। मांसाहार केल्यावर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, देवाच्या पवित्र गोष्टींना स्पर्श करायचा नाही। कोणाचं मन आपल्याकडून दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायची। स्वामींना आपला मांसाहार सोडवायचा असेल त्यावेळी स्वामी स्वतःहून आपल्याला बाहेर काढतील। ज्यावेळी संकल्पयुक्त सेवा करतो 9 गुरुवार 11 गुरुवार त्यावेळी अजिबात मांसाहार करायचा नाही। ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी आपण स्वामींना पूर्णपणे शरण गेलेलो असतो। त्यावेळी स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या अजिबात करायच्या नाहीत। मांसाहार करायचा तर करा, पण सगळे नियम पाळून करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।